फायनली तुम्ही कधी टेंटाक पावले आसा आता एक्साइटमेंट हा काय ना टेंटाक म्हणून तर एक्साइटमेंट दिसना तुमच्याकडे सगळीच बरं तुमका फोर्सफुली हाडून बसयला आता 5 मिनिटां तुमका बरें जालेले लायफ सारखे शिशागात हांगा तांकडे आपयले अशें चल्लाले तर बरें जालें शिशागात काडून रिलॅक्स कम्फर्ट शिशागात काडले टेन्शन ना कासी ना ते स्कुलान चालू बरें जालेले हांगा हाडून वाट लागलेली टेंथ आसता खूब इम्पॉर्टंट इयर आहा तुमच्याकडे ओके आयचो लेक्चर स्टार्टिंग जस्ट बरें इंटेन्शन आसतलें तेतून एक्सप्लेन करतलो कितें क्वेश्चन आहा कशें तुमी शिकपाचें ह्या वर्सा आनी मागीर क्वेश्चनाचेर येवया कितें आहा तें सो फर्स्ट हांव इंट्रोड्यूस करता बिकॉज एक न्यू आसा ओके म्हाजें नांव अक्षय फडते आय एम मेकॅनिकल इंजिनियर बाय प्रोफेशन एंड टीचर बाय पॅशन ओके लास्ट 1.5 year हांव टिचींग करता तुमकां खबर आसतलें सो ह्या वर्सा हांव मॅथ्स आनी सायन्स तुमकां शिकयतलो जेन्ना मागीर डिफिकल्टीज आसता तुमी म्हाका बिंदास शेअर करूं येता ओके अदर दॅन एकाडेमीक कितें नॉन एकाडेमीक पर्सनल फायनान्शियल कितें प्रॉब्लम आसल्यार तेवूय म्हाजे कडेन शेअर केले जाता तुज्या भावा कडेन सगळे सोल्युशन्स आसात हर प्रॉब्लम का सोल्युशन है क्लियर आता तुमचे इंट्रोडक्शन करा इंट्रोडक्शन काय ना जस्ट नाव सांगा आपले स्कूल सांगा लास्ट तुमकां मॅथ्स सायन्स कितले मार्क्स पडलेले ते तुमकां लास्ट तुमकां खर्च याद आहा कितले पर्सेंट ओके अराउंड रफ आनी ह्या म्हणजे कितले टार्गेट आहा टेंथाक ते सांगा आनी तुमकां करियरान फुडें कितें करपाक जाय तेवूय सांग ओके कोण पयलीं स्टार्ट करता जाल्यार 1 मिनीट दिता तुमकां चिंतपाक चल तुमकां मेन काय विचारलें करियरा बद्दल तुम्ही आता इम्पॉर्टंट स्टेजीर आहा करियराच्या ओके आता तुम्ही कितें डिसिजनां घेतली त्याचो इम्पॅक्ट तुमकां रेस्ट ऑफ द लायफ उरतलो ओके सपोज तुमी आतां सायन्स फील्ड घेतली तर बाकीची जी फील्ड आसता फायनान्शियल कितें कॉमर्स तुका कितें हिस्ट्रीन कितें इंट्रस्ट आसा आर्किओलॉजी ती फिल्डां कंप्लीट बंद जाता फॉर एग्जांपल आतां हांवें केलां इंजिनियरींग म्हाका सपोज इंट्रस्ट आहा फायनान्स कॉमर्स कितें बिजनेस रिलेटेड कितें अशें अकाउंटिंग बिकॉज मॅथ्स म्हाका आवडटा मॅथ्स बरें आहा but I can't go directly jump because my काहीच नाही ब्रँडेड डिग्री ओके सो चेंज करियर करपाक व्हेरी डिफिकल्ट जाता आफ्टर वन स्टेज तुम्ही एक चॉईस केली की ओके सो तुम्ही आता ह्या टायमार रायट चॉईसेस घेवपाक जाय ताजे तुमची उरलेली लायफ बरें वयतलें हार्डली 3 वर्सां तुम्ही मातशे बरे त्रास काडपाक जाय ओके फक्त 3 वर्सां चड आसा खूब वेळ दिसता असेल तुमकां आतां बट ही 3 वर्सां तुम्ही बरे हार्डवर्क केलो सपोज तेजे तुका फळ न्हू उरलेली 60 वर्सां तोपर्यंत तुमच्या लायफात तोपर्यंत तुमकां पळोवपाक मेळटलें ओके फक्त 3 वर्सां भिवनाका इतलें तुमकां हांव गायड करतलो रायट करियर चॉयस करपाक ओके सद्या आमचें कितें टार्गेट ह्या वर्सा टेंथाक बरे मार्क्स घेवचे खंयचेय फील्ड चूज करनाका तुका सायन्स सपोज नाका कोणाक आवडना सायन्स तरी आमी आमकां बेस्ट परफॉर्मन्स दिवया ह्या वर्सा टेंथाक करेक्ट सो म्हाजे तुमचे गोल असो आहा की तुमचे कडल्यान एक 10 म्हणल्यार इम्पॉर्टंट इयर आसता घरा कडल्यान प्रेशर आसता आमी म्हणल्यार इम्पॉर्टंट आसता खंयचे जॉबाक वचून बेसिक प्यून जावं कसो जॉब सुद्दां केलो न्हू गव्हर्मेंट बेसिक एक सर्टिफिकेट जाय पडटा दॅट इज एसएससी ओके म्हाका खबर आसतलें खंयचे जॉबाक वयतना ते एसएससी सामकी कॉमन जाय सो एसएससी तुमी क्लियर करतली नो डाउट अबाउट इट इजी आसा जाता तुमचे कडेन जस्ट हांव म्हणटा की हार्डवर्क करपाचो सवय आहा आतां भितर आपल्या भितर बिल्ड करा बिकॉज रेस्ट ऑफ द लायफ हार्डवर्क एक करचेच पडटलें खंयच्याच फिल्डांत तूं सक्सेसफूल जावचो ना विदाउट हार्डवर्क ओके सो आतांच्यान आपल्या भितर एक संस्कार घाला की आपण हार्डवर्क करतलो शिकतलो केन्ना गिव अप करतलो हो एटिट्यूड एकदा बिल्ड जालो न्हू तुमी लायफान कसली हर्डल्स तुमी इजिली पार करतली आनी तुमी सक्सेसफूल जातली सो आतां फर्स्ट आमी थोडे डूज एंड डोंट्स पळोवया जे ह्या वर्सा आमी फॉलो करपाक ह्याच वर्सा अशें न्हू उरलेली जी स्टुडंट लायफ आसा पळय तो पर्यंत हे रुल्स आमी विसरप ना फॉलो करप ओके तेन्ना तुमकां बरें तेजे आउटकम्स पळोवंक मेळटले ओके सो थोडे डूज एंड डोंट्स तुमी सांग हांव म्हाजे कडेन ऍड करता तेजे तकलेन येता कितें करपाक जाय कितें करपाक जायना सांग एक पॉयंट सांगितलं तेजे तकलेन येता आतां चडसो टाइम स्टडी करप यस चडसो टाइम म्हणल्यार कितलो टाइम 3 hours चडसो टाइम लागीं नाल्यार पयलीं घालता तेजे पूण डबल करेक्ट ओके जो तू आज शिकतालो पळय तेच्या पेक्षा चड टाइम डिवोट करप
तुम्ही खंयचेय असे युट्यूबार केन्ना न्हू कोण टॉपर येयला पळय इंटरव्यूज पळय कितें आसता तेजे कॉमन तेच्या भितर ते मॅक्झिमम टायम सेल्फ हय स्टडी म्हटल्यार कितें हांव फाल्यां आतां बुक कंप्लीट स्कुलांनी होमवर्क दिला आतां बुक कंप्लीट करून हाडटा दॅट इज स्टडी इट इज नॉट स्टडी तेजो रिजल्ट तेजेर रिपोर्ट कार्डार पळोवंक मेळचें ना नोटबुक बरें कंप्लीट आसतलें तेजें हँड रायटींग बेस्ट आसतलें टिचरीचें सारकें आयकता आसतलें टायम टू टायम नोटबुक कंप्लीट करता सगळें आसता तेजे बुकाक बरें सगळें सारकें नीट टीप टॉप बट हेजो तुका रिजल्टार तुका हेजें कांयच दिसचें ना रिजल्टार कितें दिसतलें जें तेणें एग्जामी मधून बरयलां तें तुका मार्क्स पडला तें रिपोर्ट कार्डार उरतलें तेजेर तुका लोक जज करतले करेक्ट करेक्ट स्टडी करपाक जाय खुबसो टायम मेनली सेल्फ स्टडी ही खूब इम्पॉर्टंट आहा सेल्फ स्टडी म्हणजे कितें ओन आपूण घरा बसून शिकपाक जाय नोटबुक कंप्लिशन जर्नल कंप्लिशन ही स्टडी न्हू स्टडी म्हणटा ती घरा बसून कितें पाठ करप आसता मॅथ्स सॉल्व करून प्रॅक्टीस करून पळोवप ताका सेल्फ स्टडी आनी कितें पॉयंट आसा कितें करपाक जाय ना वेरी गुड मोबाईल मोबाईल फोन सध्या ही गोष्ट मातशी वेरी खूब इम्पॉसिबल कशी आहा बिकॉज क्लासीस मोबायलाचेर आसता तेका आनी अवॉयड केल्यार आमी स्टडी मिस जातली ओके तर डायरेक्ट आमी अवॉयड करूंक शकना मेनली आमी कितें अवॉयड करप भितर गेम्स मोबायलार आसता ती डिलीट करप सारकें मरे खंयचे गेम खेळटालो पयलीं खेळटालो कसली फ्री फायर पबजी सो गेम ह्या वर्सा खेळप ना आनी कितें सोशल मिडिया डिलीट करप डायरेक्ट दवरपच ना मोबायलाचेर ओके आनी कितें मोबायल फोन आमी अवॉयड करूंक शकना ओके आमकां क्लासीस सगळे ऑनलायन आसतले सो मोबायल आमकां यूज करचोच पडटलो भितर आमी गेम सोशल मिडिया सगळे गोश्टी अवॉयड करप तितून आमकां टायम वेस्ट जातलो ओके आनी कितें करपाचें यात मातसो इलॅबोरेट करता सेल्फ स्टडी न्हू मेनली तुका ते डिसिप्लिन बिल्ड करपाक जाय टॉपराक वचून विचार सो बरें मार्क्स येता सो तुका असो आदले दीस शिकचो ना चडशे जाणांची हॅबीट कितें आसता एग्जामीक हांव टायम जागा शिकया लास्ट 2 दीस तेन्ना लास्ट आदले दीस तेन्ना शिकपाचें तशें डेली डिसिप्लिन बिल्ड करप आपूण डेली अमकी जर म्हटलें पळय कोणाक म्हटलें 3 वरां शिकपाक जाय ओके हे डेली जावपाक जाय सेल्फ स्टडी ओके तितून मागीर भितर आनी येयले तुजे स्ट्रॅटेजीज कितें आहा त्यो कशें शिकतले तूं ती प्लॅन करप आपणें तितून मागीर टायम टेबल बी सगळें येयलें क्लियर मॅथ्स स्पेशली कितें हांव जें आतां सॉल्व करतालो प्रॉब्लम ती घरा वचून प्रॅक्टीस करप तो नेम आसा सो आतां हो आमचो नोटबूक क्लासीचो वेगळो आसतलो आनी एक बुक तुवें मेंटेन करप दॅट इज प्रॅक्टीस बुक ते खंयचो लास्ट इयरचो जो पेजीस उरला ते उदक काडून तेजो एक बुक तयार करूं येता एक स्पेशल नवो बुक जालो असो ना म्हाका खंयचे अर्दे बुक बदल आसता अर्दो उजलो आसता जाल्यार रफ डायरी कितें आसता पळय तेजेर ही सगळी प्रॉब्लम वचून प्रॅक्टीस करप प्रॅक्टीस इज नॉट कॉपी करप घरा वचून हांवें सांगलां म्हाका दाखोवपाक जाय ना दाखयता प्रॅक्टीस करप न्हू तुका कळपाक जाय तुवें घरा वचून बाबा हांवें जें शिकयलें तें आपल्याक कळ्ळें काय ना तें कळपाक तुवें घरा वचून कितें करप प्रॅक्टीस करप मागीर डेली तुमी हांव कितें शिकयलें तें प्रॅक्टीस करप मागीर विकांनी वचून पळोवप ते ह्या विकान कितें शिकयलां हांवें एक चॅप्टर मेबी कंप्लीट जालो आसतलो तो मेबी संडे केन्ना टायम मेळटा तेन्ना प्रॅक्टीस करप ओके मागीर परत कित्याक बी आमची प्रॅक्टीस जाली आतां कित्याक रिवायज जालें मेन रिविजन 2दा जालें मागीर मंथ एंड केन्ना पळोव येता और आतां हांव म्हणजे टेस्ट चालूच आसतल्यो चॅप्टर वायज टेस्ट मंथली टेस्ट सो तुमकां मॅथ्स दिवपाची गरज ना सायन्स कितें करपाचें तुमी कशें शिकतले हांव ह्या वर्सा दिवन चिंतलां हांवें की तुमी तुमचे ओन नोट्स प्रिपेर करपाक जाय घरा वचून बिकॉज कितें जाता
हांव शिकयता म्हाका तें कळटा आसतलें पण घरा वचून कोण वाचिना तो परत टेक्स्ट बुक वाज येता इतलो कोण वाचतलो घरा कडेन सो तुमी वाचून आपले ओन नोट्स करून म्हाका दाखोवपाक जाय ओके जशें तुमकां सांगलेलें हांवें असो चार्ट करूं येता ओके मायंड मॅपिंग कशें फ्लो चार्ट करून तशें आपले ओन नोट्स तयार करूं येता ओके नोट्स हांव दितलोच प्रिंट प्रिंट कितें आहा तें क्वेश्चन आन्सर ओके म्हजे असायनमेंट चालू आसतलें ते सगळें दितलो तुमकां व्यावसायिक एडवांटेजीस म्हणजे टायम भरपूर आसतलो पयलीं कितें जातालें स्कूल आसतालें स्कुलान कितली वरां गेली सकाळची 8 म्हणल्यार तुमी उठ्ठा मे बी 7 तो टायम सकाळचो गेलो स्कुलान पावलो स्कुलांनी लेक्चरां हे ते 2-4 पर्यंत थंयच ती घरा पावता आमी स्कुलांनी कितें होमवर्क म्हणून खूब कॉम्पिटिशन आसता तेका 1-2 वरां जाय पडटा टीव्ही आमचे पळोवपाची आसता खूब कितें कामां आसता आमकां तेका आमी इम्पॉर्टन्स दिता ओके समजा टायम वयता आमकां सेल्फ स्टडी टायमूच उरना बट मेन तुका सपोज तुजें एम आसा 90+ जाल्यार हितून तुका सेल्फ स्टडी व्हेरी इम्पॉर्टंट तेज्या शिवाय तुका येवचें यू कांट एक्सपेक्ट की आपले अशेंच मार्क्स येतले अर्देचे शिकून नाका ते जावचें ना सो कितलेशे भुरगे डेली तेंचो शेड्यूलच असो आसता की 5-6 वरां शिकता आसताले भुरगे खंयच्याय टॉपराचो युट्यूबार हें पळय इंटरव्यू पळय कसो शिकतालो कितली वरां शिकतालो 5 to 6 hours इज मिनिमम दी स्टडी 5 to 6 hours इज मिनिमम कोणी शिकता सो कित भुरगे आहा थोडे 6-7 वरां सुद्दां इतके आसता फुडें इलेव्हन ट्वेल्थीन तुका मागीर टायम वाडोवचो पडटा इतलो ही सगळें आतांच्यानूच बिल्ड करप आपल्या भितर ओके सेल्फ स्टडी आनी कितें पॉयंट ठीक आहे पॉइंट सांगता लॉक करा मूव करा अरे पॉइंट हांवें येवपाक डोंट डू चुकून हांगा घातलो काय हांव सारको घातलें मागीर ऑफिसाक कितें उलयता घरा कडेन अशें सिक्रेट जालें जाल्यार आमकां चड कट्टाचें आमचो बट लेट मी कंप्लीट इम्पॉर्टंट ऑफ फुडें कितें लव स्टडी ओके ते कितें शिकता पळय ते अशें बाजू नाही शिकू नाका अरे घरा कडेन पेरंट्स सांगता सीख म्हणून शिकता अशें ना तुज्या बऱ्या खातीर तूं कितें शिकता तेच्या खातीर तुज्या बऱ्या खातीर हें लक्षांत दवर ओके आपूण कितें बरें लायफान कितें आसलो आपल्या काळार उबो रावतलो आपूण कितें सोसायटी कितें करतलो जाल्यार आपल्या फील्ड सारको रावतलो तेन्ना तूं दुसऱ्यांक हेल्प करूंक शकचें ना आपूण स्वताक हेल्प करतलो हें अशी स्टडी करप आनी स्टडी मन लावून करप अशें न्हू की कोण फोर्स करता आय नो थोडे सब्जेक्ट बोरिंग तुमकां आवडना आसतले बट मॅथ्स सायन्स आवडना अशें आसा कोणाक आवडना मॅथ्स सायन्स फालतू तरी तुमकां आवडपाक लागतलें आतां इथे ट्राय करता की इंटरेस्टिंग करून शिकवचें रियल लायफ थोडे एग्जांपल कशें आमकां यूज जाता ओके थोडे थोडे आसता बोरिंग लँग्वेजीस बीन थोडे पाठ करचे पडटा कितें करतले मन लावून शिकप जाल्यार तूं बोर वाज अशें शिकात न्हू चड टायम टिकचो ना एक दीस बरो मोटिवेटेड जातो अरे हेणें सांगलां आपूण ह्या वर्सा आपली हे सपन आसा हें करपाक जाय ह्या वर्सा आपल्याक 90% काडपाक जाय 2 दीस शिकतले तूं उमेदीन 3 दीस परत बॅक टू वॉट हॅबिट्स आमच्या लायफान सगळ्यो गोश्टी पॅटर्न चाललो कितें जाला पॅटर्न चालले आसा ओके हांव एक सेंटेन्स आसा तुमी कंप्लीट करा डर के आगे जीत है ओके ठंडा मतलब ऐको ना एट ओके सो सगळे आमच्या लायफान पळोवन न्हू सगळे पॅटर्न्सान तेच रिपिटेशन जाता मुद्दाम ऑब्जर्व करा ओके तू डेली त्याच टायमार तुजी संवय जाल्या न्हू तू त्याच टायमार लेट उठतलो त्या टायमार टायम जाली 7 ते सिरियल आसतलो कितें आसता सो तुका ऑटोमॅटिक मायंड सगळे प्रोग्राम जालो त्या टायमार तू तेज्यो गोश्टी ऑटोमॅटिक करपाक लागता मुद्दाम ऑब्जर्व करून पळया कितलो टायम फाल्यां जशें काम करा की तुवें सकाळच्यान कितें केलें फॉर टायम टू टायम तेचेर बरोवन काडा ऑब्जर्व करा कितलो असो टायम तूं जर सेव जाता करूंक शकता तूं ज्यो तुज्या गोल ओरिएंटेड ना थोडी एक्टिविटीज आसता पळय त्यो तुका करियरान मात्र हेल्प करच्यो ना लायक प्लेइंग गेम सोशल मिडियाचेर टायम वेस्ट करप जाल्यार तुमी बेश्टो टीव्ही थोड्या टीव्ही थोडी सिरियल्स पळयता आनी कितें एक्टिविटी आसतली तुमी मुद्दाम ऑब्जर्व करा
की कोई आपले टाइम युटिलाइज करूया करेक्टली स्टडीक दिवयाचा डायवर्ट करून ओके बट ऑफ पॅटर्न ब्रेक करपाक इज व्हेरी डिफिकल्ट तरी खूप मनातली जिद्द आसपाक जाय की आपल्याक कितें तरी करपाक जाय ते केन्ना मेळटा जेन्ना तूं कम्फर्ट झोनाच्या भायर येता तेन्नाच तुका तो करूंक पावता यस आनी कितें पॉइंट्स आसा तुमचे सांगा आणि एक पॉइंट ऍड करता हेल्थ एक इम्पॉर्टंट आसा बरें शिकता जर कारण तुका मनान आसतलें कितें तरी करपाक जाय बट बॉडी वीक आहा तुका एक वर बूक घेवन बरें घुंवळ येता जाल्यार शिकोवंक जातलें ना सो फर्स्ट आमकां आमची बॉडी घट करची पडटली तेन्ना तुका एनर्जी येतली तेन्ना तुजें मायंड घट जातलें शिकपाची पावर येतली बोथ बॉडी एंड मायंड दोन्ही कनेक्टेड आहा ओके तितून बॉडी फिट दवरतले हेल्दी रावतले तितून मायंडूय इल्लें फिट जाता सो तुवें डेली एक असो शेड्यूल आपल्या घरा की हाफ एन अवर तूं कितें तरी हेल्दी कितें एक्सरसाइज कितें करतलो मे बी वॉकिंग जॉगिंग कितें योगा जावं कितें खेळटा म्हणून बंद आहा आसली सायकलिंग कितें तितून तूं हेल्दी उरतली बॉडी हेल्दी उरतली ऑटोमॅटिकली मायंड तुमची हेल्दी आसा टायम वयतले का प्रोसेस ओके बट आम्ही गिव अप करप ना कंटिन्यू एफर्ट करा आयज आम्ही एक वर बसतले न्हू फाल्यां एक वर 10 मिनटां बसतले इतले टाइम वाडप डेली वांगडा अकस्मात तूं फाल्यां उठोन आपूण करता आपूण 5 वरां शिकतले तो शिकता न्हू एक दीस तूं बरें उमेदीन बसतले बट दुसरे दिसा बॅक टू वर हॅबिट्स यस सो इतले टाइम वाडप कितें पॉइंट्स हेल्दी रावतलो एक्सरसाइज करून जायना बॉडीकूय एनर्जी खंयच्यान मेळटली फ्रॉम फूड ओके सो डायट इज इम्पॉर्टंट डायट कशें आसपाक जाय बॅलन्स सगळे आमकां विटामिन्स येते मेनली घरा कडेन जे तुमी दिता ते खाल्यार पुरो जातले पण तरी फ्रुट्स विटामिन्स और प्रोटीन गरज आसा इम्युनिटी वाडपाक सो घरा कडेन जे बेबीक करता इंडियन फूड ते खाल्ल्यार चडसो बॅलन्स डायट आसता फक्त फ्रुट्स बी मातशी इन्क्लूड करा जाता इतले कार्ब्स अवॉइड करा जंक फूड सामकें इग्नोर करपाचें पिझ्झा बर्गर ओके तसले फूड तितून कितें येता लिथार्जी येता आळशीपण येता ओके खातना बरी मजा येता बट खावन जालें की अशें दिसता कशें बसोया बसपाचें सगळें लिथार्जी आळशीपण एक्टिव्ह जाना बॉडी अशें फूड आसपाक जाय की तुजी बॉडी एक्टिव्ह उरतली फ्रुट्स सगळे होल व्हीट ग्रेन सगळे प्रोटीन्स मेळटले भितर कापसे मेळटले डायट आनी कितें पॉइंट्स आसा थोडे पॉइंट्स आसा आनी कितें मिस जालें मदीं याद येयल्यार मागीर सांगता केन्ना सो आता पोर्शनार येऊया न्हू कितें आहा ते ह्या वर्सा एक्चुअली कित्याक तो पयलीचो पॅटर्न म्हणटा स्कुलांनी डिफरंट केला फर्स्ट 20 मार्क्स आसताली आयटी और फर्स्ट फॉर्मेटी म्हणटा फर्स्ट फॉर्मेटी ओके 20 मार्क्स जाताली
तशीच एक सेकंड फॉर्मेटिव्ह असतात. किंवा 20 मार्क्स आणि बोर्ड एक्झाम जातात. बोर्ड पेपर इज आउट ऑफ 80 मार्क्स. इथून 20 मार्क्स टेस्टिंग 3 लेसन असताले. प्रिलिम जाता करेक्ट दिसता पण प्रिलिमचे मार्क्स इन्क्लूड जायना. हा खंय वताना ते मार्क्स आन्सर करप ती प्रॅक्टिस कशी हय प्रॅक्टिस करची. जसो बोर्ड पेपर असता पळय तसोच प्रिलिम असता. ती ही एक्झाम न्हू फर्स्ट फॉर्मेटिव्ह ऑगस्टान बीन जाताली एक्चुअली, बट लास्ट इयर ती डिसेंबरान बीन घेतली. डिसेंबर जानेवारी बिकॉज कोरू लेट स्कूल स्टार्ट जाले. ऑनलाईन बीन एक्झामी जाले तेन्ना सगळे भुरग्यांनी कॉपी मारलेली. सगळ्यांचे आउट ऑफ 20 असे पडलेले म्हणून ती एक्झाम स्कुलान मागीर परत घेतलेली. परत डिसेंबरान जेन्ना स्कूल स्टार्ट जालें की मी रोखडें पूर्ण भुरग्यांक टायम मेळना. एक्झामी फाटल्यान एक्झामी एक 15 मिनटां दिसांनी एक्झामी. शाळा अशें जालें की सेकंड फॉर्मेटिव्ह सोंपलेली आनी दुसरे दिसा प्रिलिम स्टार्ट जाले फेब्रुवारी. अशें जालें. ह्या वर्सा पळोवया कशें जाता तें. तुमकां सांगलां कितें की चॅप्टर वायज टेस्ट घेतले तेजे मार्क्स वतले. एक्झामी अशो स्कुलान ऑफलायन जावना जाल्यार तेन्ना जाल्यार तशें डिपेंड्स ऑन स्कूल. बट मॅक्झिमम स्कुलांनी कितें जाता अशें 20 मार्क्स आयटी म्हणून जाता. आमचे कितें फॉर्मेटिव्ह फर्स्ट फॉर्मेटिव्ह सेकंड फॉर्मेटिव्ह अराउंड 3 लेसन असता. मॅथ्साचे 3 लेसन असता. सेकंड फॉर्मेटिव्ह 3 लेसन असता. आणि हेचे मार्क्स एवरेज वयता हेंची. ओके 20 आनी एक असाइनमेंट म्हणून असता. 20 मार्क्साचो एक असाइनमेंट असता. हे मार्क्स सगळे टिचरीच्या हातीन असता आणि चडशे टिचरी फुल मार्क्स दिता. चडशा स्कुलांचे टिचरी हांगा करिना अनलेस तू सामको ब्लॅक लिस्टान ना ते टिचरी सामको वाज हाडला जाल्यार तुजे मार्क्स हांगा कमी करी. बट चडशे टिचरी हांगा फुल दिता मार्क्स. एक्चुअली हांगा आपलो स्कोर पळोवपाक जाय. इजी 3 लेसन असता. एक वर असता 20 मार्क्स. इजिली यू कॅन स्कोर हियर आणि ही एवरेज वयतली. ओके आउट ऑफ 20 वयतली एवरेज बोर्डा. तुमची दोगांची एवरेज वयतली बोर्डा. हय सो मे बी तुका हांगा पडले 18 हांगा 19 हे चडशे 20 वयता. सो हेची सम कितली जातली 18 प्लस 19 37 जातली. सो 37 आउट ऑफ 40. ओके हे आउट ऑफ 20 जातले. ओके हेची एवरेज जातली. सो बेसिकली 18.5 जातली. 18.5 म्हणजे अराउंड फिगर टू 19. सो बोर्ड पेपर इज आउट ऑफ 80 मार्क्स आणि हे इंटरनल मार्क्स आउट ऑफ 20. सो मेन तुझो हातीन हा हे मार्क्स 20 आणि 20 या किती चडशे टीचर मेंट पळयता चडशे फुल घालता. सो हितून तुमी स्कोर करपाक जाय बरें. कित्याक हांव खूब टेस्ट बीन घेतलो हितून तुमी बरें स्कोर करूं येता. मेन इज बोर्ड 80 मार्क्स. हितून फूल आतां आमकां वर्साचे आमी कितें शिकला पळय ते सगळे कशें आसतले. मॅथ्सान टोटल 15 चॅप्टर्स आसा. तितूनचे 5 चॅप्टर लास्ट इयर डिलीट केले. सो उरले कितले 10 चॅप्टर. चल पण हे पोर्शन ह्या वर्सा फॉलो जाले दिसता म्हाका 10 चॅप्टर्स. आणि कोण तरी देवबाण सब आसा मॅथ्स पोर्शन कमी केले. म्हणजे बरे लेसन डिलीट केले. सरफेस एरिया आणि तितून अराउंड 20 फॉर्म्युला असले. सगळी फिगर्स आणि 3 फॉर्म्युला लास्ट इयर असले 9th तेच डायरेक्ट डिलीट केले. आणि एक ट्रिग्नोमेट्री जो एक ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री तो डिलीट केला. तिथे एक प्रॉब्लेम येताले. नंबर सिस्टम म्हणून एक रियल नंबर्स एक डिलीट केला फर्स्ट लेसन. आणि सर्कल्स डिलीट केला 2 लेसन. सो भरपूरशे पोर्शन डिलीट केला. वाजवत त्या मनशाक खूप कमी करा म्हटलं येतात. तर खूप एडवांटेज आहे या वर्सा स्कोर करपाक. तो 10 चॅप्टर हांगा भुरगे शेणटा. सवय जाता आमकां 20 मार्क्स. अजून पर्यंत तुम्ही 80 मार्क्स 9th केले दिसता. टिल 5th 8 to 50 मार्क्साचो पेपर असता. आणि सेकंड म्हणजे पोर्शन हार्डली 10 चॅप्टर्स असताले. आता या वर्षा 10 आहे कमी करून 15 असतात. खूप जाताले पोर्शन. सो कमी असताले 10 इजी असताले कंपेरेटिव्ह. बोर्ड न्हू ऑल ओव्हर गोवा सगळे भुरगे आन्सर करता.
पेपर हितून तुमकां सांगता हितून न्हू आउट ऑफ 80 न्हू 70 राव हितून 3 मार्क्स डिफिकल्ट असतले आता डिफिकल्ट पार्ट सांगता एक 3 मार्क एक आयडेंटिटी एक असता ती डिफिकल्ट असता त्या कोणाचे टार्गेट हा पळय 90 प्लस आणि चान्सर कशा आले सगळ्यांना तेच सांगता सपोज तुका 90 प्लस स्कोर करपाक जाय जाल्यारूच तेका वच अननेसेसरी टाइम वेस्ट करू नाका जो इजी पार्ट हा पळय तेजेर फोकस कर तितून एक आयडेंटिटी 3 मार्क्स हा ट्रिग्नोमेट्री असं त्याला सांगता तुका आयडेंटिटी कशी असता बेसिकली ती ऍप्लिकेशन कशा प्रॉब्लेम म्हणजे टाइम एफर्ट्स प्रॅक्टिस जाते मागीर एक रायडर असता ट्रायंगल असता 3 मार्क्स एक डिफिकल्ट 3 मार्क्स रे आणि वर्ड प्रॉब्लेम असता क्वाड्रेटिक इक्वेशन वर्ड प्रॉब्लेम ते एक डिफिकल्ट आता आमकां सांगला की तुका सपोज इफ यू आर हॅपी विथ 90% डायरेक्ट सोड तिचो टाइम तू बाकीच्या एका युटिलाइज करता की 70 मार्क्स दिस इज easy if you study daily हे 70 स्कोर करूया इजी आउट ऑफ 80 तो सगळं डेली प्रॅक्टिस करता सारखे सगळे हांव सांगता ते असाइनमेंट्स करता पेपर सॉल्व करता थिंग्स फॉलो करीत न्हू हे 72 इजी काडटा ओके बट इफ आर एमिंग फॉर 90 प्लस 95 प्लस जाल्यार तुका हितून तुका गाइड करता म्हणजे कशें आन्सर करता सगळ्यांक शिकयतलो हांव बसून तशें बेसिक कशें आन्सर करप तें बट तुमी मागीर तुमची चॉयस आन्सर करतले काय ना ते सांगले 70 मार्क्स इज व्हेरी इजी सो 70 प्लस हांगा 20 हे 20 इजी असता तिनूच लेसन न्हू आणि तो प्रॅक्टिस पेपर खबर असता कितें कसो येतो कितें क्वेश्चन येता सो 70 प्लस 90 इजी स्कोर करता और मार्क्स तुमकां तुमी हाडला कितें टायप मार्क करून घेता मार्क्स तर तुमकां व्हॉट्सएपार ग्रुपार बी मागीर फॉरवर्ड करता मार्क्स कितें आहा ते सांगता आतां हांवें आतां बुक कशें करपाचें तुमकां 10 चॅप्टर सांगले हांवें real number digit जाला first chapter second is polynomial 5 marks third is pair of linear equation into variable 10 marks quadratic equation 8 marks arithmetic progression 6 marks triangles 12 marks coordinate geometry 10 marks introduction to trigonometry 12 marks circles integrated construction 6 marks surface area limited statistics 6 marks probability 5 marks तर आता आपण काउंट करूया मार्क्स सिस्टम के आहे द बुक कशी बघायला सांग टोटल 10 चॅप्टर्स आसा न्हू सो माझी प्रॉब्लेम खबर आहा असाइनमेंट दिता हे दिता परत मी रिव्हिजन घेतलो मी ते कंटिन्यू करीत रावत न्हू ते मिक्स अप जाता मागीर सगळे लेसन सो आय विल सजेस्ट की एक 4 ते 5 बुक करा 200 पेजेस बुक्स 200 पेजेस लॉंग नोटबुक सो एका बुकाचे 2 लेसन तुम्ही करूं येता पॉलिनोमियल आनी लिनियर इक्वेशन एका बुकाचे मागीर दुसरो लेसन करतना तो बुक सायडीक दवरप तेन्ना आमकां सांगतलो आयले रिव्हिजन आसतलें तेन्ना तो बुक घेवप परत तेजे असाइनमेंट आहा ते त्या बुकार सॉल्व करप सो जेन्ना तुमी शिकतले तेन्ना तुमकां बरें एका सिक्वेन्सान आसतलें एक लेसन एकाच बुकार आसतलो तुका सोदचें पडचें क्वेश्चन परत परत ओके सो 10 चॅप्टर म्हटल्यार थोडे चॅप्टर बारीक आसतले प्रोबॅबिलिटी कन्स्ट्रक्शन ते तुका 4-5 पेजींनी सोंपतले पण थोडे चॅप्टर व्हडले आहा सो एटलीस्ट 4 बुक 4 ते 5 बुक लॉंग 200 पेज नोटबुक करपाचें एक प्रॅक्टिस बुक तो काय करतो तुम्ही खंयी केल्या जाता आय डोंट हॅव असो बट मेंटेन कर सगळे पेजीस आहा ते म्हाका म्हणजे उद्या हांव चॅक करतलो प्रॅक्टिस असाइनमेंट तुम्ही ह्याच बुकार सॉल्व केल्या जाता सायन्साक एक बुक करा तेजेरूच नोट्स काढा सायन्साक चड बुक नाका नोट्स दितलोच हांव एक बुक करा तेजे तुमचे ओन नोट्स हार्डली 2 पेजी अशें न्हू की तूं फूल बुक परत बरयता हेजेर तशें न्हू हार्डली शॉर्ट नोट्स तुका रिफर करपाक बरें पडटलें थोडे थोडे पॉइंट जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आसा ते काडून त्या नोटबुकार बरोवपाचें आणि असाइनमेंट हांवें घेतलो सायन्स तो त्या बुकार करता एक बुक लॉंग 200 पेज लॉंग दिना सायन्स
प्रॉब्लेम आहे थोडी प्रॉब्लेम नाइन लाख चड आले तांकां कंपॅरेटिव्हली कमी हा प्रॉब्लेम म्हाका तेंच्यांनी कळालें म्हणून तेंच्यांची हा टेक्स्ट बुक तुमकां मेळ्ळे तेंच्यांचे नोट्स हा खंयच्या शारदाचे ना फ्रेंडांचे म्हाका हा ओके बरें वेल एंड गुड तुमकां खंयचे नोट्स बी मेळ्ळा ते आय विल सजेस्ट की तुमकां रेफरन्स एक्स्ट्रा बी शिकतले न्हू हांव व्हेरीफाय करता प्रिपेरेटरी मॅथ्साक एनसीईआरटी ह्या वर्सा हांव चड सॉल्व करीत ना चडशी प्रिपेरेटरी वयली प्रॉब्लम जी आसता एक पेपराक येता बोर्डाक स्कुलांनी विचारता ती सॉल्व करतात एनसीईआरटी एक्स्ट्रा हांव सॉल्व करचो ना इमिडिएटली नॉट निडेड बोर्डाक जे क्वेश्चन येता तशें तुमकां सांगतो हांव पॅटर्न कसो क्वेश्चन येता कितल्या मार्क्सांक येता कितें सो हांव व्हेरीफाय करता ही तुका बाय करपाची गरज ना बिकॉज सगळे क्वेश्चन हांव तुका नोटबुकान दितलो मॅथ्सचो टेक्स्टबुकचो गरज ना हाडपाची फक्त नोटबुक मॅथ्स तेन्ना तुका सांगता चॅप्टर खंयचो कितें त्या प्रमाणे नोटबुक घेवन ये आनी हांव कितें प्रॉब्लम सांगता तीच तुवें बुक मेंटेन केल्यार बरो जालें इतलो शिकलो बोर्डाक न्ही ना सायन्स टेक्स्टबुक आसता सायन्सची टेक्स्टबुक दवरा टेक्स्टबुक आनी एक्स्ट्रा तुमकां शिकतलो जाल्यार आय विल सजेस्ट प्रिपेरेटरी इवन न्यू बाय करूं नाका आज म्हणजे प्रिपेरेटरी मेळ्ळा तुमकां माझ्या कडेन आसा म्हळ्यार घरांत आनी तुमी शेअर करूं म्हाजी आसता आमकां दिता जाय आनी बाय करपाची खूब गरज ना प्रिपेरेटरी आसल्यार पुरो बरें क्वेश्चन कशें येता बोर्डाक ते करेक्ट आनी टेक्स्ट बुक एक्झॅक्ट सायन्स बुक जालें सायन्स अशें आसतलें कितें आसतलें हां सायन्साक मार्क डिफरंट जाता सायन्स प्रॅक्टिकल आसतलें ओके सायन्स कवर स्कुलाचे कितें मार्क्स प्रॅक्टिकल्स आनी स्कुलाचे कितें मार्क्स दितात बोर्ड प्रॅक्टिकल म्हणजे आसा 15 मार्क्साचे ताका एक एक्सटर्नल म्हणून येता आनी दुसऱ्या स्कुलाचो टिचर वयता तो तुमची वायवा बीन कितें घेवपाक आसता तो म्हाका तो चॅक करता बोर्डाच्या प्रॅक्टिकलाक आपली ओन स्कूल टिचर आसतली प्लस वायवा तो एक्सटर्नल आसतलो मेनली मार्क्स वयता आनी ते तेंचे फ्रेंडशीप आसता रे ते मार्क्स दिता ते ते बरे स्कोर केला न्हू हितून 20 आउट ऑफ 20 स्कोर आहा न्हू तुका प्रॅक्टिकलाक ते फुलूच दिवपाचे ट्राय करता कितें मिस्टेक्स जाले तुका चान्स जाय परत परफॉर्म कर एक्सपेरिमेंट आमचो ते तुजे मार्क इम्प्रूव जावपी हे तुका खूब टिचरी हेल्प करतले ह्या पार्टाक ओके मेन तुमचो हे मेन गोल टास्क तो बोर्ड क्लियर करपाक 80 मार्क्स पेपर म्हणल्यार 3 hours पेपर आसता No, not 80 marks. 102.5. Sorry, 2.5 hours. 80 marks is 2.5 hours. 100 marks जाल्यार हे जाता 3 hours. Okay, 80 marks is 2.5 hours. आनी खुबशा भुरग्यांक टाइम पावना तो दिसता काय ना म्हणून बिकॉज भुरगीं घराडे प्रॅक्टीस करिना कळटा इजिली हा प्रॉब्लम जेन्ना तूं करूंक वयता एग्जामी तेन्ना कॅल्क्युलेशन हे ते टाइम पावना भुरग्यांक That's why practice is important. So, कळे maths कळे the science कळे. Science अशें 20 marks first formative जाते. इथून अशें around 4 लेसन आसता. तांकां बीन खंयचे आसतले. सेकंड एका 20 marks formative जाते. एका 4 का 5 केलेली आले आसा. आणि बोर्ड जाता आउट ऑफ 65 बोर्ड पेपर असतो 65 आणि 15 मार्क्स प्रॅक्टिकल असतले ते बोर्ड प्रॅक्टिकल जे जानेवारी फेब्रुवारी जाता बोर्डाच्या पयलीं जाता प्रिलिम्सचे मार्क्स आसना प्रिलिम्स जानेवारी बीन जाता जानेवारी फेब्रुवारी लास्ट फेब्रुवारीन जाल्ली नॉर्मली जानेवारीन जाता ते कशी सेम 80 मार्क्स आणि सायन्स 65 मार्क्स म्हणजे मार्क्स होता जस्ट तुमका रेफरन्स पेपर कसो येता बोर्डाचो ती आयडिया मेळटा प्रॅक्टिकल आसतले 15 मार्क्स आणि इंटरनल हे सगळे ऍड करून आमकां 100 ओके म्हणजे आता आउट ऑफ 100 मार्क्स सायन्सान डिफिकल्ट म्हणल्यार अशें
खूपशे डिफिकल्ट सायन्स सायन्स खूप हार्डवर्क करपाची गरज आहा बिकॉज सायन्स यू कांट प्रेडिक्ट की असे क्वेश्चन येतले एवरी इयर नवे नवे क्वेश्चन्स डिफरंट चेंज जायत असता हार्डली 20 मार्क्स बीन असे की सेम टायपाचे क्वेश्चन लायक प्रॉब्लम एक दोन तीन सेम तरेची रिपीट जाता एक थोडे क्वेश्चन्स असतात जे अराउंड 20 मार्क्स सो रेस्ट 40 मार्क्स तुका तुझे हार्डवर्क तू कितलो शिकता गार्डन सेल्फ स्टडी तेजेर मार्क्स तुका सायन्स कन्सेप्ट हांव तुका एक्सप्लेन करतलोच आनी तुमचे मातशे घरा कडेन सेल्फ स्टडी खूब जाय पडटली सायन्सान बरो स्कोर करतलो जाल्यार एक चडशे रट्टा मारून जाता थियरी बट भितून स्कोर करूं येता बरो डेली शिकता हे करता स्कोर करूं येता प्रॉब्लम्स डिफिकल्ट अशी चड ना प्रॉब्लम्स इजी आसा एक हार्डली एक 5-6 मार्क्स कितें अशें म्हणजे डिफिकल्ट ट्रिकी एप्लिकेशन बेस्ड प्रॉब्लम घालता सो कॉन्सेप्ट कळटा की तुका इजिली आन्सर सायन्सान किती चॅप्टर आसा सायन्सान चॅप्टर आसले 16 चॅप्टर आहा तितूनचो एक डिलीट केला देखूच आपण बघा सायन्स तो भुरग्यांक हेट करता दिसता काय जाणून कृपा करता भुरग्यांचे एकूच चॅप्टर डिलीट केला आणि थोडे थोडे पार्ट्स डिलीट केले 15 चॅप्टर्सांचे थोडे थोडे पार्ट्स तू काण से की 30% पोर्शन रिड्यूस जाला एक 10 to 20% जाला म्हणून येता थोडे थोडे पार्ट्स डिलीट केला मग सांगता अशी काही ना मागीर खंयचो पार्ट डिलीट आसा कितें आसा सायन्सान तुका सांगता तशें एक बुकूच करा 200 पेजीस तेजेर तुमचा असाइनमेंट कितें हांव सांगता आनी तुमचे ओन नोट्स तयार करा नोट्स वेगळे प्रिंटेड सगळे क्वेश्चनांचो जावं तितलो सो कळ्ळें सायन्स पोर्शन हे तुमकां धाडटा हांव कितें पार्ट डिलीट आहा ते ग्रुपार मागीर शेअर करता कितें डाउट्स आहा तुमकां पोर्शन ते विचारपाक कितें डाउट्स आसा प्रिलिमिक जे बोर्डाक आसता पळय तेच प्रिलिमिक पोर्शन मॅथ्साचे 10 चॅप्टर्स आनी सायन्साचे 15 चॅप्टर्स थोडे थोडे पार्ट डिलीट करून तशें सेम जे बोर्डाक आसता तसो पेपर प्रिलिमिक येतलो पोर्शन म्हटल्यार नोव्हेंबर डिसेंबर स्कुलांचे हांव तुमकां सांगूंक शकना तुजी पेस कशी सद्या ती म्हाजे हांव 6 मंथ म्हाका लागता अरावंड स्लो हांव पेसीन अशें एवरेज स्पिडीन सो म्हयन्यांनी हांव कवर करता मॅथ्स सायन्स पोर्शन ओके सो आता सध्या खंयचो चल्ला जून स्टार्ट जाला सो बाय नोव्हेंबर डिसेंबर आमचे पोर्शन सोंपतले ते कितें शिकोवपाचे पार्ट आसा सगळे असाइनमेंट बी आफ्टर एक डिसेंबर सोंपलो जानेवारी हांव फक्त पेपर सॉल्विंग जावं रिविजन केन्नाय परत सगळे ते स्टार्ट करतलो डिसेंबर